जय जय रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊलींचं बघा पालखी रथ या ठिकाणी विसाव्यासाठी थांबलेला आहे. निंभोडे गाव आहे. निंभोडे गाव आणि परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी येथे गर्दी केलेली आहे आणि अनेक भाविक माऊलींच्या पालखी रथासोबत आपला फोटो निघावा अशा पद्धतीने फोटो काढत आहेत. अत्यंत आनंदी असं वातावरण आहे. रामकृष्ण हरी माऊली. आणि माऊलींची बैलजोडी बांधलेलं ठिकाण तुम्हाला दाखवतो. पालखी रथापासून जवळच माऊलींची बैलजोडी बघा. इकडे माऊलींच्या पालखी रथाला इकडे बांधलेली आहे. आपण जवळ जाऊन बघूया. हा बैल एक आणि हा एक आहे. हा बसलेला आहे. माऊलींचा पारंपरिक व मानाचा नगरखाना श्री बाळासाहेब दगडू भोसले आळंदीकर. आणि या गाडीला बैलगाडी बघा कशी जुन्या चालीची आहे. लोखंडी चाक आहे. डिझाईन काढल्यामुळं लाकडी वाटत आहे. नगारखाना बघा. विठ्ठलांचा फोटो आहे. रामकृष्ण हरी माऊली. आपण पुढं बैल चालवायचं का नगारखाना वाजवायला? दोन्ही पण. कसा काय प्रवास आतापर्यंत माऊलींचा? हा व्यवस्थित लागली. हा बघा. आज आता फलटण मुक्काम. ओके. त्यांची काय नाव आहे बैलजोडींची? अलीकडचा राजा, पलीकडे मोन्या. माऊलींच्या पालखीची त्यांची काय नाव आहे? बाजी आणि हौशी आहे का? ठिकाणची बरोबर आहे. बाजी आणि हौशी. ओके. हा माऊली पालखी रथ नगारखाना. खटाखट बरोबर. फोटो काढायला लोक असते ना. ओके. माऊलींची पालखी अजून निघायला टाईम आहे. निंभोरे इथून आणि वारकरी अशी बघा. विश्रांती घेत आहे. दुपारचा विसावा असतो. माऊलीचे घोडे आणि ज्या पुढे चालणाऱ्या दिंड्या आहेत माऊलींच्या रथापुढे त्या दिंड्या मार्गक्रमण झालेल्या आहेत. बघा दिंडी क्रमांक 18चं पताका वगैरे मांडलेला आहे. दिंडी क्रमांक 18 आणि दिंडी क्रमांक 30 पताका मांडलेले आहेत. अशा प्रकारे वारकरी त्यांची गरज आहे. पलीकडे त्या बाजूला पण आहेत. बघा माऊली कसे व्हिडिओ काढत आहेत. दिंडी क्रमांक 134 रथामागे.
विश्रांतीस्थानापर्यंत वारकरी पोहोचलेले आहेत. या बाजूलाही सगळे बघा तिकडे झाडीमध्ये सगळं. त्या बाजूला पण वारकरी विश्रांती घेत आहेत.